नमस्ते, जय श्री कृष्ण. परब लाग गायली दिपावळी म्हणली आमकां बारीक खुशी. बोंबयत आमी सान आसतना ते उद्दा पोरचें, डाईंग करचें, तेल पुसून न्हांवचें, नवे ड्रेस घालून भायर वचचें, पटाके मारचें. एक दीस सकाळी आनी गम्मत. ते अम्मान पोळ्या रांदूं कितले नमुने खाण करचें आशिल्लें, घरकडेच खाण करचें आशिल्लें. पुरे खाण घालून पळोर फुरे नेबो जाते वचचें, ते गम्मत विंगड. आत्ता कला ಚೆಳ್ಳು ಅದೇ ಬರೀ ನಕ್ಕ. एनिवे दिपावळी म्हणली कुठला एक 9 वरांक आरती आसता तशी ह्या विशयार विशय पयर युगादी वेळार आमगे ते मेगेल धुडेक आरती आशिल्ली. तेन्ना एक कन्फ्युजन, चेल्यान खंयचे बगलेन बसचें, चेल्यान खंयचे बगलेन बसचें म्हूण. हांव कुडले अनिल भट मामा फोन केला, भट माम आरती करतना चेल्यान खंय बसचें, चेल्यान खंय बसचें म्हूण. कोणाक गो? शशांक आरती ना, ताका व्हडलें जेवण 2-3 वर्स जालीं न्हू, ताका आरती करूं ना म्हूण म्हणली. ना म्हणून जाल्यार म्हाकाय आरती कोरपा जायत म्हूण. हांव म्हणलें ना भट माम, शशांका न्हय, तशें मेगेल धुडेक 9 आरती आशिल्ली. सो भट मामान उत्तर कसं म्हळ्यार चेल्लेन चेल्ल्याल्या पॉकेटा सायडा बैसुका म्हूण. म्हळ्यार चेल्या शर्टा पॉकेट खंय आसता, लेफ्ट सायड. सो चेल्लेन केन्नाय आरती करतांजो, वणटी भरतांजो चेल्लेन केन्नाय चेल्ल्याल्या लेफ्ट सायडा बैसुका म्हूण. सो तो एक विशय क्लियर जालो. मागीर चेल्लेन केन्नाय रायट सायडा केन्ना बसचें म्हणून. देवस्थाना वता ती आमी खंयचे एक पूज बांदून कृष्णार्पण करतना ह्या घरकड खंयचे एक पूज आसतना चेल्लेन केन्नाय चेल्ल्याल्या रायट सायडा पूजनी करतना चेल्लेल्या नंका बुट्टा सायडा आसचें म्हूण. ह्यो एक विशय केन्नाय कन्फ्यूज जावचें, खंय बसचें चेल्लेन म्हूण. सो होप दिस मॅटर इज क्लियर टू यू ऑल. एनिवे ह्या फावटी केन्ना बांदावची परब म्हणून. 19 सांजेरी 4 गंटे मागीर आमी बांयतले वचून बांयेन लागीं पूज कोन्न, घरकड येवन स्टेपा पूज कोन्न, बाण आसल्यार बाणा पूज कोन्न आमी तेल पुसून न्हांवचें. ह्यो एक दिपावळी विशय. आज एक कहाणी कसं म्हळ्यार एक रायाक डाऊट, देव आसवे म्हूण, देव खंय आसा म्हूण, देव कशी मेळटा म्हूण, देवाक कसं करूं जाता म्हूण. हाका उत्तर एक गुरून दिलेलें पळया. एक पाटी रायान एक गुरुल्यान विचारस, देव खंय आसा म्हूण. सो त्या गुरून सांगचें त्या रायाक, एक ग्लास दूद तूं एक 2 चमचे साखर घाली, मिक्स करी आनी मागीर म्हाका सांग ती साखर खंय आसा म्हूण. ती साखर दिसतवे म्हूण. तशींची आमकां देव दिसना म्हूण. देव कशी मेळटा म्हूण. तशी त्या रायाक एक बावला धंय हाडी म्हणटा. धंय हाडून तें धंय आमी घांटिल्यार कसं मेळटा, सम घांटुका वयन 1-2 पाटीन मागीर सम घांटुका. आतां काला मिक्सीर घालचें तें सुलभ जाता. एनिवे तें धंय सम घांटिल्यार मात्र आमकां एक उंडो लोणी मेळटा. तशीच तें गुरू म्हणटा कसं म्हळ्यार आमी कशी धंय सम घांटून आमकां लोणी मेळटा, तशें आमी आमगेल्या देवा सम सदांय पांय पडल्यार, देवाल वयर भक्ती दवरल्यार मात आमकां देव मेळटा म्हूण.
देवान कसं करू जगता म्हणून क्वेश्चन, कसं करू जगता. सो तो गुरू म्हणटा तूं अशें करी, तूं त्या सिंहासनांत आपूण तोग्ग देंव, मागीर हांव तुका सांगता देवान कसं करू जगता म्हणून. तशें म्हळ्यार तुका हांव उत्तर दिता हांव, तूं चुरी तुगेल्या सिंहासनांत आपूण तोग्ग देंव, मागीर सांगता म्हणटा. सो तो रायू तागेल्या थ्रोनार देखून तोग्ग देंवता. तोग्ग देंवतरी ताका तो सेंट म्हणटा म्हळ्यार हेंच देवान करूं साध्य. तुका कशें हांवें तुगेलें एक उत्तर दिवचे खातीर हांव तुका तोग्ग देंवयल्या तुगेल्या सिंहासनार देखून. तशी देवाक द क्लिक ऑफ अ फिंगर तुका तुगेल्या थ्रोनार देखून तोग्ग देंवोवचें साध्य म्हणटा. तशी ह्या विशयार चड आमी आलोचना करनाशी आमी देवा स्मरण भक्तीर केल्यार बारचांग न्हू. जय श्री राम.